सर्व दुःखाय कल्पते. बघा, मनुष्याकडे संपत्ती भरपूर असावी, पैसा भरपूर असावा, पण इस्टेटीला जर दिवा नसेल, वंशाला दिवा, तर ते दुःख फार माणसाला परेशान करतं. तर वंशाच्या दिव्यासाठी माणसं कुठं गेले नाहीत हे काही सांगायचं नको. फार गुजरातला गेले होते की पाठीमागं भावनगरला, तिथे पण लोक जाऊन आले. किती खरं म्हणजे माणसाची श्रद्धा असावी, पण एवढी अंधश्रद्धा नसावी. तुकोबारांच्या स्पष्ट प्रमाणे नवशे कन्या पुत्र होती तरी का करण मुलगा, म्हणजे मुलगा होण्यासाठी. तर काय लोकांच्या डोक्यात फुल बसले मला माहीत नाही. अरे मुलगा वंशाचा देव आहे, मुलगी काय? अरे मुलगी तरी वंशाचा देव आहे. बघा, एका कुटुंबाला मुलगा आणि मुलगी आहे. मी अनेक वेळा दृष्टांत बोलतो. आणि तुम्ही बाजाराला गेले आणि मुलांसाठी तुम्ही काहीतरी खायला पेढा आणला, चिवडा आणला. आता मुलगा आणि मुलगी दोन्ही धावत आले, दोघांनी हात पुढे केला. तुम्ही पहिला पेढा कोणाला देणार? मुलालाच देणार. मला हेच उत्तर अपेक्षित आहे. जर समजा मुलीला दिला, तिला कळू लागेल, पण ही आपली भावना आहे ना. काय परमार्थ किती पारणं केले म्हणजे आपल्यात बदल होईल. जोपर्यंत मुलगा आणि मुलीचा भेद आपल्या मनातून जात नाही तोपर्यंत केलेला अरे मुलगी तरी आपलीच आहे. आणि आजच्या घडीला सांगू, आज तरी मला वाटतं मुलापेक्षा मुली आईवडिलांना जास्त सांभाळतात. मध्ये एक वाक्य आलं होतं, जर मुलींना शासनाने जर अधिकार दिला आईवडील सांभाळण्याचा तर त्या सांभाळतील. त्याला उत्तर असं होतं की मुलींनी जर सासू सासरे आईवडील म्हणून जर सांभाळले तर मला वाटतं वृद्धाश्रम निर्माण होणार नाही. बरोबर आहे का नाही? आज प्रत्येकाला असं वाटतंय, आईची अपेक्षा आईवडिलांची अशी असते की मुलगा एकुलता एक असावा, त्याला भाऊ नसावा, त्याला आईवडील नसून. अरे ही संकल्पना जोपर्यंत आपल्या मनातून जात नाही तोपर्यंत उपयोग नाही. कधीतरी आपण तरी कधी कोणाची तरी मुलगी आहोत, आपण कोणाची तरी आई आहोत, हा विचार का लोक करत नाहीत? काय आज तर फार 2025 इतकी भयान परिस्थिती निर्माण झाली की नेमकं करायचं काय? मुलगा वंशाचा दिवा आहे, मुलगी पण वंशाचा दिवा आहेच. अरे मुलगा तरी 21 पिढ्याचा उद्धार करतो, मुलगी 42 कुळांचा उद्धार करते. लोकांना का कळत नाही? लोक कीर्तन ऐकतात, रामायण ऐकतात, कथा ऐकतात, पण वागत नाही. म्हणून आज जे जगामध्ये जे दुःख आहे त्याचं मुख्य कारण त्याच्या मुळाशी आपण हात घालत नाही. विषय नाही, पण सहज. अरे मुलगा नाही म्हणून, पुत्र नाही म्हणून राजा दुःखी आहे. पुत्र हि नश्य मे राज्यम. पुत्र जर नसेल तर संपूर्ण राज्य काय करायचं? उदास. त्या ऋषीने सांगितलं, म्हणजे पुत्र कामिष्टी यज्ञ जर केला तर मुलगा होईल. खूप आनंद वाटला, पण तो मुलगा का झाला नाही? बघा, ज्या राज्यामध्ये पाप दिसतं घडत असतं, त्या दशरथ राजाकडून काय पाप घडलं? ब्राह्मण हत्या घडली, गो हत्या घडली. आणि ज्या राष्ट्रामध्ये, ज्या प्रांतामध्ये गो हत्या घडते आणि बाल हत्या घडते त्या राज्यामध्ये पाऊस पडत. अयोध्येला 12 वर्षे दुष्काळ पडला, पाऊस पडला नाही. आणि जो 13व्या वर्षी पाऊस पडला तो रक्ताचा पडला. बरोबर महाभारत वाचा म्हणतो. आणि जिवंत उदाहरण मला वाटतं गेल्या वर्षीच वायनाडला केरळमध्ये ज्या ठिकाणी गो हत्या झाली त्या ठिकाणी काय झालं? महाप्रलय झाला. कितीतरी माणसं गेली का नाही? मग तुम्ही असं म्हणू नका की आम्ही केलेलं पाप भगवंताला दिसत नाही. त्याला मुंगीच्या पायातलं घोंगरू सुद्धा ऐकू येतं. फक्त आपले कान तेवढं, पण त्याचे इतके फार सूक्ष्म आहेत. आपण इथे कीर्तनात बसल्यानंतर आपल्या मनात काय चाललं हे त्याला इथे कळतंय, म्हणजे आपल्याला कळत नाही. ते आपल्याला वाटतंय भगवंतांना मी काय कार्य करत असताना मला कोण बघणार आहे? सुनेनं चोरून दोन्ही खाल्लं म्हणजे सासूला कळणार हे तिला वाटतं. अरे पण तिच्या बापालाच ते कळतच काय. म्हणजे आपण काय करतो, आपल्या मनात काय चाललं हे त्याला आताही तिथे कळतं. असं कधी म्हणायचं? आणि ते ब्राह्मण हत्येचं पाप घडलं, गो हत्येचं पाप, दुष्काळ पडला अयोध्येमध्ये, फार बिकट परिस्थिती झाली. आणि राजा खिन्न मनाने नदीच्या शरयू नदीच्या तीरावरती बसलेला आहे. अरे राजा एवढं राज्य वाढवलेलं आहे, 3 राण्या आहेत पण मुलगा नाही. कधी कधी व्यवहारामध्ये असं होतं, काय माणसाच्या मनात खोल बसलं. बघा, एक समजा पहिल्या पत्नीला मुलगा नाही झाला, माणसं दुसरी करतील पण मुलासाठी करते, तिसरी करतील पण मुलासाठीच करते. म्हणजे ते अनेक दुःख सहन करेल. नंतर दुःख, आता तो दिवा किती सांभाळतो, तो किती दिवे लावतो तो आपण पाहतो.
आज जर आपण वृद्धाश्रमामध्ये जर गेलो तर आपण आता इथं चिखलेला आश्रम कधीतरी जाऊन या तिथे. तिथे गरीबाचे आई वडील नाही, श्रीमंताचे आई वडील आहेत. मग कशासाठी? अरे त्यांनी काय पाप केलं? आई वडिलांनी मुलाला जन्म घालून पाप केलंय का? नाही. पण असं जर असेल तर ते नाही झालेले बरे. आई ती वांज राहिली तरी चालेल, पण कुपुत्र आईच्या उदरी जन्माला येण्यापेक्षा नाही झाला तरी तो चालेल. झाला आणि ऋषीने सांगितलं तुला मुलगा होईल पण तुला पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागेल. आता तो यज्ञ कोण करेल? मग ते श्रृंगी ऋषीला सांगितलं. मग निरोप पाठवला. ऋषीने सांगितलं यज्ञ कर. यज्ञामध्ये भगवान प्रसन्न होतील. यज्ञ नारायण प्रसाद देतील. आता तुम्ही म्हणता कुठं यज्ञ केल्याने प्रसादातून मुलं होतील का? आंबा खाल्ल्याने कुठं मुलं होतील का? तर 2023ला जर भिडे बाबाचा आंबा खाऊन मुलं होत असतील त्या काळामध्ये त्या प्रसादाने का होणार नाही? आणि सांगितलं ते यज्ञ नारायण प्रसाद देतील. तो प्रसाद ग्रहण केल्यानंतर 100% मुलं होतात. आणि मग ती साधना आता यज्ञ करायचं म्हटल्याच्या नंतर ती जमीन ती नांगरून काढावी लागते. लोखंडाच्या नांगरांना नाही, त्याला सोन्याचा नांगर लागतो. तर सोन्याचा नांगर आजचा भाव आहे 90,000 रुपये. मोठ्यानं बोला, मला द्यायचे नाही, तुम्हाला घ्यायचं नाही. मग आता सोन्याच्या नांगराने आपल्याला शक्य होईल का? ते यज्ञ करणं फार अवघड आहे. म्हणून तो कोराई सहज सोपी भक्ती सांगितली. नामसंकीर्तन साधन आणि पुराण तुम्ही उघडा. आतापर्यंत ज्या ज्या भक्तांना देव भेटला नामस्मरण भेटला करणार. अरे गजेंद्राने फक्त फुल अपेक्षा पूर्ण सोडली. आता तुम्ही म्हणता कुटुंब पाहिजे, मुलं पाहिजे, कशाला? अहो त्या गजेंद्राला नखराने पकडलं, हाक मारली, पत्नी निघून गेली, मुलं परिवार सगळा सोडून गेला, एकटा तो तिथे लागला. आणि असा निर्धार केला की अरे या जगामध्ये आपलं कोणी नाही. आणि खरंच आपलं कोणी नाही. आपल्याला वाटतंय तसं की हा माझा, तो माझा. नामदेव महाराजांचं काय प्रमाण? अंतकाळी मी परदेशी ऐसे जाणूनिया मानसी मनोनिया ऋषिकेशी शरण. कोणी नाही कोणाचं. आता हे जे दिसतंय हे फक्त भासतंय. जसं त्या हरणाला मृगजळ भासतं. मृगजळ ते खरं नाही. ज्ञानोबारांची खूप सोपी भाषा आहे, पण त्याला वाटतं ते त्याच्या पाठीमागं. तसं आपल्याला हे वाटतं. संसारामधील ही नातीगोती आपल्याला वाटतात आपलं आहे, आपलं कोणी. आणि ज्या वेळेला वाटतं ना कोणाला की माझं खूप आहे, अंतिम क्षणाला कळलं यमाची हाती बांधून देते. अरे कष्टाने आपण सोनं कमवलेलं असावं, खुशीने घेते काढून या. जर कानामध्ये काय राहिलं तर सून म्हणते आत्याच्या कानात ते फार छान दिसत होतं म्हणून काढून घ्या. बरोबर आहे का नाही? काहीच ठेवत नाही. अरे काहीच जर सोबत येत नाही तर म्हणजे एवढा आता पिठा करायचा कशासाठी? पण जीवाला कळत नाही. आणि तो यज्ञ करण्याचं ठरवलं आणि तो यज्ञ केला. आणि त्या यज्ञामधून यज्ञ नारायण प्रसाद घेऊन प्रसन्न झाले. आणि राजाला सांगितलं मग एक काम कर, मग याचे 3 भाग कर आणि 3 राजाला हे खाण्यासाठी ते मुलं तयार. आता काय म्हणतात, लहानी म्हणजे धाकटी पत्नी लाडकी असती असं म्हणतात. मला अनुभव नाही, तुम्हाला माझ्याकडे बघून तुम्ही म्हणतात तुम्हाला कसं काय अनुभव आहे असं म्हणतात. आता ज्याला 2 असतील त्याला कळत असेल. आणि दुःख किती आहे हे पण सांगतो. 2 पत्न्या असल्यानंतर अफाट दुःख आहे. कर्कश संगती दुःख उदन हे दुःख शब्दातही सांगता येत नाही. एवढं दुःख 2 पत्न्या केल्याच्या नंतर होत आहे. आता ज्याला 4-5 असतील त्याचा भाग वेगळा. आणि ते प्रसाद घेतल्यानंतर त्याने ते 3 भाग केले. काही कौशल्यला दिला, सुमित्रेला दिला, कैकेयीला द्यायचं की तिला राग आला. का राग आला? एक तर मी सुंदर आणि मी युद्धामध्ये मी सहकार म्हणजे मी काय असेही नाही. मला अगोदर द्यायच्या अगोदर यांना दिल्यामुळे थोडासा राग आला. आणि ते नारायणाने सांगितलं की प्रसाद जास्त भक्षण करण्यासाठी वेळ नको, विलंब करिता विघ्न ओढवी. विलंब झाला कधी कधी काही गोष्टीला फार वेळ महत्त्वाची असते. तेवढ्या वेळ जर त्या गोष्टी घडल्या तर ठीक, वेळ निघून गेल्याच्या नंतर काहीही उपयोग नाही. तो कोण सांगतात की बरं हे वेळ सापडली संधी साई हे झाली बुद्धी संचिताची. वेळही बरी असावी लागते आणि त्या वेळेला बुद्धी साह्य म्हणजे बुद्धी सक्रिय होणं फार महत्त्वाचं आहे. 7ला गाडी असेल तो जर 7:30ला गेला तर प्रवास होणार. म्हणजे योग्य वेळी जी माणसं सावध असतात तीच यशापर्यंत पोहोचत असतात. म्हणून संसारामध्ये जीवन जगत असताना मनुष्याने सतत सावधान राहिलं पाहिजे, लक्ष राहिलं पाहिजे. कधी घात होईल
सांगतायत. आणि जी माणसं बेसावध असतात तिथे धोका झाल्याशिवाय राहत नाही. हायवे रोड प्रतिरोधक आता सावधान, पुढे वळण आहे, पुढे बोर्ड आहे, अपघात नेमकं त्याला जाऊन धडकतो का बेसावध. म्हणून जीवन करत असताना कधी आणि जे जे